Hi students, welcome to Sriram Coaching Classes. Today I am teaching you Standard 8's lesson number 5, Atoms. So, Bohr Stable Orbit Atomic Model 1930. आता बघा याच्या आधी आपण रुदरफोर्ड जे आहे यांचे आपण ॲटॉमिक मॉडेल बघितले. ओके, हे जे आहे हे रुदरफोर्ड यांचे ॲटॉमिक मॉडेल आपण बघितले. आता पण त्यांच्या पण मॉडेलमध्ये काही चुका, काही त्रुटी ज्या आपल्याला सापडल्यामुळे नेक्स्ट जे सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे बोअर्स. तर त्यांनी जो ॲटॉमिक मॉडेल बनवला तो मात्र स्टेबल झाला, स्थिर झाला. म्हणजे तो जो आहे आता आपण तो बघणार आहोत. ओके, मग 1913 मध्ये दानिश scientist Niels Bohr explained the stability of atom by putting forth stable orbit atomic model. तर आता यांनी हे जे डॅनिश वैज्ञानिक आहे 1913 मध्ये नील्स बोर यांनी एक स्टॅबल असा ॲटॉमिक मॉडेल आपल्या समोर मांडला. आता त्याची जी मेन पॉस्ट्युलेट्स आहे ते आपल्याला बघायचे आहे. पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय, आधार तत्वे. तर पहिलं बघूया की जो इलेक्ट्रॉन आहे तो आता आहे बघा, मी तुम्हाला इथे दाखवते. हे त्यांनी असं मांडलं की हे सगळे इलेक्ट्रॉन जे आहे ते न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस, की ते न्यूक्लियसच्या भोवती काय करत असतात, रिव्हॉल्व करत असतात, म्हणजे फिरत असतात, परिभ्रमण करत असतात. विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षेमध्ये. म्हणजे आता एक समान अंतर असतं बरं का, की आता सपोज हे न्यूक्लियस आहे, तर सगळ्यांचं अंतर एकदम सेम असतं. म्हणजे एक जवळ आता थांबा, तुम्हाला जर सांगायचं झालं तर बघा इथून हा जेवढा अंतर आहे तेवढंच ह्या इलेक्ट्रॉनचं पण आणि ह्या इलेक्ट्रॉनचं पण. तर हे समान अंतरावर फिरत असतात. ओके, त्याच्यानंतर जर सेकंड बघितलं आपण की सेकंड असं सांगितलंय की एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. त्यांनी असं सांगितलं की एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये असताना इलेक्ट्रॉनची एनर्जी कॉन्स्टंट असते, म्हणजे स्थिर असते. आणि तिसरं असं सांगितलं वेन इलेक्ट्रॉन जम्प्स, म्हणजे आता जेव्हा इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना जेव्हा ते उडी मारतात इट ॲब्झॉर्ब एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल. And when it jumps from an outer orbit to inner orbit, it emits energy equal to the difference of its energy level. म्हणजे आता बघा की त्याच्यामध्ये कसं असतं माहिती का, की हे असतात ऑर्बिट्स असतात. म्हणजे आता सपोज हा आपला न्यूक्लियस, तर न्यूक्लियसच्या बाहेर ही एक ऑर्बिट, इथे पण इलेक्ट्रॉन, ह्या ऑर्बिटमध्ये पण इलेक्ट्रॉन, ही तिसरी ऑर्बिट आहे समजा. त्या प्रत्येक एलिमेंटच्या वेगवेगळं ठरलेलं असतात ऑर्बिट्स. कोणाच्या 2 असतात, कोणाच्या 3 असतात, कोणाच्या 4 असतात, डिपेंड ऑन दॅट एलिमेंट ओनली. तर ह्या बरोबर इथे सपोज इलेक्ट्रॉन आहे, इथे 2 आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये सपोज 8 आहे, 4 आहे, काय असेल ते. ओके, तर त्यांनी असं सांगितलं आहे की इलेक्ट्रॉन जेव्हा आतील ऑर्बिटकडून बाहेरील ऑर्बिटमध्ये उडी मारतात तेव्हा त्यांच्यामध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब होते. त्यांच्यामध्ये तो तेव्हा काय करत असतो, एनर्जी ॲब्झॉर्ब करत असतो. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला की इथे एनर्जी तो ॲब्झॉर्ब करत असतो. पण जेव्हा तो बाहेरील ऑर्बिटमधून आतल्या ऑर्बिटमध्ये जेव्हा तो येतो, जम्प मारतो, उडी मारतो, तेव्हा तो एनर्जी इमिट करतो. ऊर्जा जी आहे ती तो काय करत असतो, इमिट करत असतो. ओके,
तर त्याच्यानुसार हे बघा, आता मी तुम्हाला सांगणार आहे. इथे जे तुम्हाला दिसतं आहे हे बोर स्टॅबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल आहे. याच्यामध्ये इथे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतात आणि याच्यामध्ये 4 प्रकारच्या ऑर्बिट त्यांनी सांगितल्या. पहिल्या ऑर्बिटला नाव दिलं के शेल, दुसऱ्या ऑर्बिटला एल, तिसऱ्या ऑर्बिटला एम शेल आणि चौथ्या ऑर्बिटला एन शेल असं नाव दिलं. आणि मधलं जे होतं ते पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. अशा पद्धतीने त्यांनी आपलं ॲटॉमिक मॉडेल आपल्यासमोर मांडलं. ओके, तर आता याच्यामध्ये काय आहे की सम मोर ॲटॉमिक मॉडेल्स वर पुट फोर्थ आफ्टर बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आता हे जे बोर्स आहे यांच्या नंतर बरं का, यांच्या नंतर सुद्धा काही ॲटॉमिक जे मॉडेल्स आहे ते आपल्या समोर मांडले गेले. atomic structure was studied at depth with the advent of new branch of science called quantum machines. आता की असं झालं की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी यांच्या नंतर अनेक त्या गोष्टीवर डेप्थ स्टडी म्हटलं जातं की अतिशय असा डीप असा स्टडी त्यांनी केला. आणि डीप स्टडी केल्यानंतर मग त्या आता बघा की ॲटमचा अभ्यास करणारी सायन्सची ब्रँच म्हणजे ही एक नवीन ब्रँच अस्तित्वात आली. आणि त्या ब्रँचला काय म्हटलं गेलं? क्वांटम मशीन्स. काय म्हटलं गेलं? लक्ष आहे का तुमचं? ऐकायला येतंय का व्यवस्थित? क्वांटम मशीन. हा, तर त्याला क्वांटम मशीन्स असं या, हो व्हेरी गुड, तर असं या ब्रँचला नाव दिलं गेलं. या सगळ्यांमधून आपल्याला काय आपण ऍक्सेप्ट केलं? फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. ओके, की खूप जणांनी अभ्यास केला आणि मग एक मूलभूत तत्व आपल्या पुढे त्यांनी या अणूच्या संरचनेविषयी म्हणजे या ॲटॉमिक स्ट्रक्चर विषयी आपल्या पुढे मांडलं गेलं आणि मग आपण त्याचाच आपण अभ्यास केला. तर ते मेन कोणतं बघा, म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर काय, त्याच्यामध्ये काय न्यूक्लियस आहे, प्रोटॉन आहे, या सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला गेला. आणि मग त्याला आता बघा की ॲटॉमिक स्ट्रक्चर असं आहे की वाच ॲटॉमिक स्ट्रक्चर महक. Atomic structure. An atom is formed from the nucleus and extranuclear part. These contain 3 subatomic particles. आता बघा, एक मिनिट एकच मिनिट बस थोडा आज तुझा आहे ना रेंज प्रॉब्लेम आहे, नाही तर तुझा आवाज खूप क्लिअर येतो, पण आज काहीतरी थोडा रेंज प्रॉब्लेम वाटतोय मला. वेट अ मिनिट. हां, मग आता ॲटॉमिक स्ट्रक्चर, मग याच्यामध्ये काय की न्यूक्लियस आणि द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे न्यूक्लियरचा बाहेरचा जो पार्ट आहे यांना सगळ्यांना मिळून काय बनतो? ॲटम बनतो. त्या ॲटममध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स पण आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवलं ॲटमचं कसं असतं बघा. हा सपोज ॲटम आहे, हे बघा, हा न्यूक्लियर आहे. ओके, मग हा आपला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आजूबाजूचा सगळा पार्ट एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट हे सगळं मिळून ॲटम बनतो. ओके, मग त्याच्यामध्ये आता न्यूक्लियस असतं, प्रोटॉन असतं, न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन असतात. काय असतं ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. आता न्यूक्लियस जे आहे ना हे पॉझिटिव्ह चार्ज असतं बरं का आतमध्ये. आता हे दिसतंय तुम्हाला, हे न्यूक्लियस हा नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. सगळं जे जवळजवळ सगळं मास
म्हणजे त्याचं वजन, त्याचं वस्तुमान हे सगळं कुठे कॉन्सन्ट्रेट गेलेलं असतं, त्या न्यूक्लियसकडे एकवटलं गेलेलं असतं. द न्यूक्लियस कंटेन 2 टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. आता दोन ह्याच्यामध्ये एकत्रितपणे असे 2 न्यूक्लियॉन म्हणतात त्याला, 2 अणुकण असतात. मग कोणते कोणते? पहिलं म्हणजे एक प्रोटॉन आणि दुसरं असतं न्यूट्रॉन. हे न्यूक्लियॉनचे 2 पार्ट आहे. कोणते न्यूक्लियॉनचे 2 पार्ट? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर प्रोटॉन म्हणजे काय की हे नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतात, की पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. आता हे पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि ते कशाने दाखवले जातात? पी ने रिप्रेझेंट केले जातात. आता प्रोटॉन काय कॅरी करतात? पॉझिटिव्ह चार्ज ऑफ, मग म्हणजे 1 पॉझिटिव्ह 1 इलेक्ट्रॉन. मग आता तो म्हणजे किती कुलोम? पॉझिटिव्ह 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. हे लक्षात ठेवा की पॉझिटिव्हली 1 चार्ज म्हणजेच किती कुलोम. कुलोम हे काय आहे? युनिट आहे. जसं 1 किलो साखर आपण म्हणतो तसं हे कुलोम यांचं युनिट आहे. ओके. When total positive charge on the nucleus is expressed in the unit E, its magnitude is equal to number of proton in the nucleus. The number of proton in the nucleus of an atom is the atomic number of that element is denoted by Z. आता एवढे लक्षात ठेवा, ॲटॉमिक नंबर. आता या प्रोटॉन मधला सगळ्यात महत्वाचा आता भाग बघा की ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कशाने डिनोट करतात? कशाने डिनोट करतात? झेड ने. ओके, व्हेरी गुड. आणि आता काय असतं माहितीये का की आता हा न्यूक्लियस आहे, त्याच्यावर एकूण कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. की ई ह्या एककामध्ये तो हा म्हणजे ई. आता पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो ई, हे त्याचं युनिट आहे. हा इथे बघा ना 1 ई असं दिलेलं आहे. ई हे त्याचं काय? ई हे त्याचं काय आहे? युनिट आहे. हा, आणि या युनिट मध्ये तो दाखवला जातो. बरोबर. नंतर त्याच्यामध्ये जर आता तो म्हणजे ह्या एककामध्ये बघतोय त्याचं जे प्रोटॉनच्या संख्ये एवढं असतं. हे जे आहे ना, हे नेहमी जेवढे प्रोटॉन असतात ना ते ती संख्या असते. ई म्हणजे आतमध्ये किती प्रोटॉन्स आहे ते दाखवलं जातं तिथे. म्हणजे आणि प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय असतं? ॲटॉमिक नंबर असतो. आता तुम्हाला विचारला की ॲटॉमिक नंबर, एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती रे? जर त्याच्यामध्ये 5 प्रोटॉन असतील तर 5, त्याच्यात 15 प्रोटॉन असतील तर 15. म्हणजे ॲटॉमिक नंबर हा कशावर डिपेंड आहे? प्रोटॉनवर. जेवढे प्रोटॉन तेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर. म्हणजे झेड मास of 1 proton is approximately 1 U. 1 U म्हणजे किती? डाल्टन. 1 डाल्टन. आता बघा की झेड संख्येने आता प्रोटॉनचे एका प्रोटॉनचं मास किती असतं ते पण त्यांनी दिलेलं आहे. एक प्रोटॉन म्हणजे एका प्रोटॉनचं मास, वजन किती आहे? 1 डाल्टन. किती आहे? एका प्रोटॉनचं अप्रॉक्सिमेटली मास किती आहे? 1 डाल्टन. म्हणजे 1 U इज इक्वल टू एवढं. हा, एवढं त्याचं म्हणजेच 1 मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम हा सगळ्यांसाठी धरला गेलेला आहे. तर मग त्याचं अप्रॉक्सिमेटली जेवढं आहे तेवढंच याचं 1 U. 1 U म्हणजे 1 डाल्टन. मग एका प्रोटॉनचं वजन हे 1 डाल्टन असतं, म्हणजेच एवढं असतं. जर फिलिंग द ब्लँक्स मध्ये आलं तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता न्यूट्रॉन म्हणजे काय बरं का?
न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात, त्याला कोणताही प्रकारचा चार्ज नसतो आणि ते न्यूट्रल तर असतात आणि ते एन ने डिनोट केले जातात. ओके, हा सिम्बॉल काय एन ने. आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आहे न्यूक्लियस मधले ते कॅपिटल एन ने डिनोट केले जातात. आणि ॲटॉमिक न्यूक्ली ऑफ ऑल एलिमेंट एक्सेप्ट हायड्रोजन with atomic mass is equal to 1U contain neutron. आता न्यूट्रॉनचं काय काय बघितलं आपण की एक U, हा आता एक U इथून सांगते मेन त्याचं मास. U म्हणजेच काय सांगितलं इतक्यात मी वरती, हा काय येस लेक्चर मध्ये. हा ओके ओके नो प्रॉब्लेम. आपण राहू दे काही प्रॉब्लेम नाही. श्रेयश आहे ना, असलं तरी नंतर व्हिडिओ त्यांना पाठवून देता येईल. इट्स ओके, वी विल कंटिन्यू. आता 1U म्हणजेच काय 1 डाल्टन. 1U म्हणजे 1 डाल्टन इतके अणु म्हणजे ॲटॉमिक मास. ओके वेट मिनिट, ॲटॉमिक मास मग हे किती असतं ॲटॉमिक मास हे 1U असलेला हायड्रोजनचा हा एक्सेप्ट आहे. जर आपण हायड्रोजनचा जो अणू आहे तो सोडला तर एका अणुकेंद्र म्हणजे जो आता हा अणु हे केंद्रक आहे, हा न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये काय असतात न्यूट्रॉन्स असतात. द मास ऑफ न्यूट्रॉन इज हे मेन नाही, आपल्याला मेन काय की मास ऑफ न्यूट्रॉन. हे बघा आता हे पॉझिटिव्हली मी तुम्हाला परत सांगते की हे न्यूक्लियस आहे, हे बाकीचे तुमच्या सगळ्या शेल्स. तर याच्यामध्ये काय असतात प्रोटॉन पण असतात आणि न्यूट्रॉन पण असतात. प्रोटॉन जे असतात त्याला चार्ज असतो पॉझिटिव्ह, इथे बाहेर इलेक्ट्रॉन असतात ते निगेटिव्ह. आणि न्यूट्रॉन जो असतात ना ते मात्र इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, म्हणजे भारविरहित, त्याला कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. ओके, हा. आणि ऑलमोस्ट ते काय असतात त्यांचं वजन जे आहे ते प्रोटॉन एवढंच असतं. या न्यूट्रॉनचं जे वेट आहे ते प्रोटॉन एवढंच असतं. तर एक्स्ट्रॅंग्युलर आता हा जो आहे तर हा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.